नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपल्याला ब्लाऊजवरून परफेक्ट मापाची कटिंग करायची आहे, पेपर कटिंग. तर आपल्याला सर्वात आधी शोल्डर मोजून घ्यावा लागेल. तर आपण शोल्डर मोजून घेऊ. तर बरोबर आपल्याला हे शोल्डर इथे, तर बघा आपलं शोल्डर इथं 10.5चं निघतंय. तर तुम्हीही असंच शोल्डर मोजायचं आहे, ओढायचं नाही. हे 1 नंबरचं बटन लावून घ्यायचं आहे आणि बरोबर आपला ब्लाऊज सरळ ठेवून इथे आपल्याला शोल्डर, जी बाही इथं जोडलेली असते दोन्ही साईडच्या बाह्या, तिथपर्यंत आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे. तर आपलं शोल्डर इथे 10.25 भरत आहे. तर बघा इथे 11चं भरतंय. बरोबर असं घ्यायचं आहे आणि त्याच्या निम्मा आपल्याला इथे शोल्डर टाकायचं आहे. तर आपण सगळ्यात आधी शोल्डर मोजलं. आता आपण इथे शोल्डरचं माप घेऊ. आता इथे आपलं शोल्डर बरोबर 5.5चं भरतंय. तर आपण इथे 5.5 वर खूण करू. बरोबर. आता आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची आहे. तर ब्लाऊजची उंची शोल्डर पासून कमरेपर्यंत व्यवस्थित धरून घ्यायचं आहे. तर बघा आपली उंची 13.5ची भरतीये. जास्त थोडं ओढून धरायचं आहे, खूप जास्त पण नाही धरायचं. तर बघा अशा पद्धतीनं आपली उंची 13.5ची भरतीये. तर आपण 13.5 मध्ये 1 मिळवायचा आहे. तर आपली उंची 14.5ची तयार होईल. आता आपण इथं उंची मोजून घेतली आहे, त्याच्यामध्ये 1 मिळवायचा आहे. इथं शोल्डर टाकून घेतलं. आता शोल्डर पासून आपल्याला मोंढ्याची उंची मोजायची आहे. तर बघा शोल्डर पासून बरोबर आपला जो इथे मोंढा जॉईंट झालेला आहे, ह्या मोंढ्यापासून मोंढ्यापर्यंत आपल्याला मोंढ्याची उंची काढायची असते. तर आपण बघू. तर बघा इथे बरोबर 5.25 वर आपला मोंढा बसत आहे. तर बघा बरोबर ह्या लाईनीवर आपल्याला इथे मोंढ्याची उंची काढायची आहे शोल्डर पासून. तर आपण इथे 5.25 घेणार आहोत. आता आपल्याला इथे घडी टाकायची आहे. तर आपली घडी काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी छातीचं माप लागेल. तर आपण आता छातीचं माप काढू. आपल्याला आपल्या हुक पट्टीच्या साईडनी मोंढ्यापर्यंत मोजायचं आहे. तर बघा आपली छाती 8.5ची बसत आहे. 8.5ची कटोरी बसतीये. तर आपण 8.5 वर खूण करून घेऊ आपण. आता याच्यामध्ये आपल्याला 2 मिळवायचे आहे शिलाई मार्जिंग साठी. आता आपल्याला इथे खाली कमरेचं माप टाकून घ्यावा लागेल. तर आपण कमरेचं माप टाकू. तर आपल्याला कमर अशा प्रकारे मोजायची आहे. जे आपले आय पट्टीपासून तर हुक पट्टीपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे. बघा 31.5 बसते.
तर आपल्याला 31.5चा चौथा भाग काढायचा आहे. तुम्ही अशा प्रकारे पण चौथा भाग काढू शकता. तर आपला चौथा भाग 7:45 निघतोय. तर आपण 7:45 वर टिक मार्क करू. 7:45 वर टिक मार्क केल्यानंतर आपल्याला 1 इंच आपले जे टक्स असतात त्याच्यामध्ये 1 इंच मिळवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिनसाठी मिळवायचे आहेत. आता आपल्याला इथं मोंढ्यामध्ये 1.5 इंच राऊंड मारून घ्यायचा आहे. 1.5 इंचावर. आता आपल्याला गळा रुंदी काढायची आहे. तर आपल्याला गळा रुंदी ही 2.5ची घ्यायची आहे. आता गळा उंची काढून घेऊ आपण. गळा उंची ही आपल्याला शोल्डर पासून जी आपली आयपट्टी आहे तिथपर्यंत आपल्याला अशी तिरकं मोजून घ्यायचं आहे. तर आपली 7.5ची पुढचा गळा बसतो आहे. तर बघा, तर आपण 7चा घेऊया. तर बघा इथे 7.5चा खूप खाली होतो. हा गळा खूपच खाली आहे. तर आपण 7चाच घेऊ. आवडीनुसार असतो गळा प्रत्येकाचा. आता आपल्याला योकपट्टीचं माप काढायचं आहे. तर आपण योकपट्टीचं मापही मापाच्या ब्लाऊजवरून कसं काढायचं? तर बघा, योकपट्टीचं मापही आपल्याला हे शोल्डर पासून योकपट्टीपर्यंत मोजून घ्यायचं आहे. तर इथं बघा 10.5ची आपली योकपट्टीवर माप बसत आहे. तर आपल्याला ही 10.5 वर खून करून घ्यायची आहे. वरतून 10.5 वर खून केल्यानंतर आपलं इथे माप शोल्डर मध्ये 1/2 इंच जातं. आपल्याला तेही इथं मार्जिन करून घ्यायचे आहे. म्हणजे आपलं 11ची योकपट्टी तयार होईल. आता आपण इथे सरळ रेष मारून घेऊ. आणि इथे वर 1/2 इंच आपल्याला वरती वाढून घ्यायचा आहे. असा शेप द्यायचा आहे योकपट्टीला. आपली योकपट्टी इथे तयार झाली आहे. ह्या योकपट्टी अशी मोजल्यानंतर तुम्हाला याच्यात कसलीही मार्जिन करायची नाहीये. खाली वाढवायचं नाही, काहीच करायचं नाही. सेम आहे अशीच आपल्याला कटिंग करायची आहे.
आता आपण इथे कटोरीचं माप टाकून घेऊ. तर बघा, आपल्याला हुक पट्टीपासून आपल्याला ही कटोरी मोजायची आहे. तर बघा, ही कटोरी बरोबर 5 इंचाची बसतीये. तर बघा, तर बघा, तर आपणही इथे 5 इंचावर खून करून घेऊ. अशा प्रकारे 5 इंचावर खून केल्यानंतर इथे वरतीही 5 इंचावर टिक मार्क करून घेऊ. आणि इथे शोल्डर पासून आपल्याला 5 इंचापासून आपल्याला इथे गोल राऊंड मारून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीनं. तर अशा प्रकारे आपली इथे आता कटोरीचं माप निघलं आहे. आता आपल्याला इथे मोंढ्यामध्ये झोळ पडू नये त्याच्यासाठी आपल्याला आतल्या बाजूनी अर्धा इंचावर थोडंसं आणखीन गोल राऊंड शेप मारून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता आपण याची कटिंग करून घेऊ. आपण पाठीमागचा भाग काढून घेऊ इथे. आता आपण कटोरी वाढून घेऊ. कटोरी कशी वाढवायची तर बघा, जी आपली ही कटोरी निघलेली आहे, ही कटोरी सर्वात आधी पेपरवर आहे अशीच ठेवून घ्यायची आहे आणि तिला आखून घ्यायचं आहे. कारण आपली कटोरी इकडे तिकडे सरकू नये आहे अशीच परफेक्ट आपल्याला आखून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला
1.5 इंच इकडनं वाढून घ्यायचं आहे. सॉरी, 1.25 इंच वाढून घ्यायचं आहे. 1.5 इंच हे मोठ्या मापासाठी असतं, तर आपल्याला इथे 1.25 इंचच वाढवायचं आहे. आणि इथे वर 1/2 इंच हे कंपल्सरी आहे प्रत्येक कटोरीसाठी. इथे 1/2 इंच आणि वरती 1/2 इंच वाढून घ्यायचं आहे आणि हे पॉइंट जोडून द्यायचे आहे. आता इथे आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचा आहे. मध्य निघाल्यानंतर आपल्याला इथून खाली 1.5 इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे. आणि हे जोडून घ्यायचे आहे. इथला जो आपला पॉइंट आहे हा कसा काढायचा, तर आपल्याला इथून जे आपण इथं 1.5 इंच वाढवेल आहे इथूनच आपल्याला वरती 2.5 इंचावर खून करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला हा कटोरी टक्स पॉइंट निघतो. तर अशा प्रकारे आपली इथं कटोरी निघली आहे. आता आपण हिला कट करून घेऊ. इथे आपली ही कटोरी निघली आहे. तर पॉइंटवर आपल्याला खून करून घ्यायची आहे. जो आपला हा 1.5 इंचाचा आणि खाली आपल्याला 1.5 इंचाचा कटोरी पॉइंटचा टक्स खाली 1.5 इंचाचा आणि वर 2.5 इंचाचा असतो. तर बघा अशा पद्धतीनं आपली कटोरी अशा प्रकारे तयार झाली आहे. तर बघा तर आता आपण पाठीमागचा भाग कट करू. आता आपण पाठीमागच्या गळ्याची उंची मोजू. तर बघा बरोबर शोल्डर पासून आपल्याला असं तिरकं मोजून घ्यायचं आहे. तर हा गळा 11चा भरतो आहे. तर आपण 11 इंचावर घेऊ. शोल्डर आपल्याला 2.5 घ्यायचा आहे. खालून तुम्ही गळा रुंदी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 3-3.5 पर्यंत घेऊ शकता. जास्त डीप आवडत असेल तर 3, 3.25, 3.5 पर्यंत तुम्ही घेऊ शकता. गळा ही तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. आता इथे टक्स आपल्याला
4 किंवा 4.5 इंचापर्यंत घ्यायचे असतात. तर इथे 4चा टक्स घेते. वरतीही तुम्ही 4 पर्यंत 4.5 ज्याप्रमाणे गळ्याची उंची असेल त्याप्रमाणे तुम्ही गळा उंची इथं टक्स पॉइंट घेऊ शकता. तर बघा अशा प्रकारे. तर बघा अशा प्रकारे आपण मापाच्या ब्लाऊजवरून परफेक्ट ब्लाऊजची कटिंग केली आहे. योकपट्टीला आपल्याला कुठेही मार्जिन द्यायची नाहीये. एकदम बरोबर आपली योकपट्टी निघली आहे. तर अशा प्रकारे आपली कटिंग पूर्ण झाली आहे. तर तुम्हाला बाही पण कटिंग करून दाखवते. बाही कटिंग करताना ही बाजू बघा इकडच्या साईडने आहे. आपल्याला बंद बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथं बाहीची उंची मोजून घेऊ. तर बघा इथे ब्लाऊजची उंची 4ची आहे. तर आपण इथे 4 इंचावर टिक मार्क करू. आता हा ब्लाऊज अस्तरचा आहे. याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये फक्त 1 इंच मिळवायचा आहे. तर 1 इंच कसा मिळवायचा आहे, तर इथं शोल्डरमध्ये आपलं अर्धा इंच जाणार आहे आणि इथं पुढे अर्धा इंच जाणार आहे. जर साधा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5-2 इंच एक्स्ट्रा मिळवायचा आहे. तर हा अस्तरचा आहे त्याच्यामुळे आम्ही 1च मिळवते. तर आपली उंची 5ची होईल. आता आपल्याला इथे दंडघेराचं माप घ्यायचं आहे. तर इथे दंडघेर हा 6 इंचाचा बसतो आहे. तर बघा, तर आपणही इथे 6 इंच घेऊ. 6 इंचाच्या दंडघेरामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन मिळवायची आहे. आता आपल्याला इथे सगळ्यात आधी इथे आखून घेते. तर आपल्याला इथे जे आपण इथून आपली खालचा मोंढ्याची बाजू आहे त्या साईडने आपल्याला 2.5 इंच घ्यायचं असतं, किंवा इथे अंतर किती आहे हे मोजून घ्यायचं आहे. तर हे 1.5 इंच भरत आहे. 1.5 इंच अंतर भरत आहे हे मोंढ्यामधलं. जे आपली इथे फिटिंगची बाजू असती ह्या साईडला इथे 1.5 इंच भरत आहे. तर आपलं इथं अर्धा इंच गेलेलं आहे आणि इथं पुढेही अर्धा इंच गेलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे. अशा प्रकारे इथे 2.5 इंचावर आपल्याला वरती खून करून घ्यायची आहे. 2.5 इंचावर खून केल्यानंतर तर बघा आपला इथे जेवढा दंडघेर आहे त्याच्याच मध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचा आहे. इथं आपला दंडघेर 6 इंच आहे. तर आपल्याला इथे 7 इंच घ्यायचा आहे. तर तुम्ही याच्यावरून पण बघा, मापाच्या ब्लाऊजवरून दाखवते. आपल्याला इथे शोल्डर पासून इथे मोंढा मोजायचा आहे. तर बघा आपलं बरोबर 7 इंचावर बसत आहे. अशाच प्रकारे आपल्याला इथे 7 इंचावर आपण खून करून घेतली आहे. फक्त आपल्याला दंडघेरामध्ये 1 इंच इथं खाली मिळवायचा असतो, जिथे आपण हे 2.5 इंच मोजलेला आहे. आणि इथून आपल्याला याला गोल राऊंड शेप देऊन घ्यायचा असतो. तर बघा अशा पद्धतीनं आता आपल्याला इथे पुढेही 1.5 इंच शिलाई मार्जिन मिळवावं लागते. तर आपण इथं हे शिलाई मार्जिनचे इथं पॉइंट मिळवून देऊ आणि आपली ही जी आपली फिटिंग आहे ही फिटिंग आपली इथे येणार आहे.
आता आपल्याला इथं पाव इंचावर आतून समोरच्या ब्लाऊजला समोरून जोडण्यासाठी जे आपल्याला पुढच्या पार्टला इथं आपल्याला एक पाऊण इंचावर आपल्याला इथे शेप द्यायचा आहे. यामुळे आपल्या ब्लाऊजला पुढून मोंढ्यामध्ये बाहीमध्ये झोळ पडत नाही. तर मी सेपरेट बाहीचा पण व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही तो पण बघा. तर बघा आपली बाही इथे मापाच्या ब्लाऊजवरून तयार झाली आहे. तर आपण आता याला कट करून घेऊ. तर बघा अशा प्रकारे आपली बाही पण निघली आहे. आपलं संपूर्ण मापाच्या ब्लाऊजवरून तयार आहे. तुम्ही हे डायरेक्ट अस्तरवर ठेवून किंवा ब्लाऊज पीसवर ठेवून याची कटिंग करू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.